गेल्या काही दिवसात अनेक परीक्षांमध्ये घोटाळे झाले. त्याची जबाबदारी निश्चित करून त्या खात्याचे मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी गेल्या 25-26 दिवसापासून दिल्लीत जंतर मंतर या मैदानावर काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलंय. आणि या आंदोलनाची दखल न घेता त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला. तो मोर्चा अडवून पोलिसांनी लाठीमार केला. त्यावर आता संपूर्ण देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत चालला. आता निहंग शीख समाज या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालाय आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, या गेल्या 25-26 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे दिल्लीत, ते आंदोलन सुरू असताना 20 मार्च रोजी या लोकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं ठरवलं. कारण सरकार यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाहीये. ते सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या लोकांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं, मोर्चा काढला आणि या मोर्चाला अडवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. माध्यमावर तर असे व्हिडिओ फिरत आहेत की या आंदोलनात काही अशासकीय संघटनांचे कार्यकर्ते, म्हणजे विविध पक्षाचे कार्यकर्ते लाठ्या घेऊन आंदोलक महिला पुरुषांना बेदम मारहाण करीत आहेत. या व्हिडिओची अधिकृत पडताळणी होणं आवश्यक आहे, परंतु त्यातून निर्माण झालेले प्रश्न गंभीर आहेत. जर हे दावे चुकीचे असतील तर सरकारने स्पष्ट खुलासा करावा आणि जर यात तथ्य असेल तर त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ता म्हणजे परवाना नाही, सत्ता म्हणजे जबाबदारी, सत्ता म्हणजे उत्तरदायित्व, सत्ता म्हणजे जनतेसमोर हिशोब देण्याची तयारी. पण आज अनेकांना अनेकदा असे वाटते की प्रश्न विचारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. काय चाललंय नेमकं? अहो, घ्या ना त्यांचा राजीनामा. काय आभाळ कोसळणार आहे का? अहो, 2014 पर्यंतचा इतिहास तपासा. ज्या विभागात काही घटना घडल्या त्या घटनांची जबाबदारी म्हणून त्या खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. असे राजीनामे देणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. मग 2014 पासून कोणत्याही खात्याअंतर्गत काही घटना घडल्यास उत्तरदायित्व का स्वीकारले जात नाही? जबाबदारी का स्वीकारली जात नाही? आम्ही आवाज जनतेचा हा चॅनल कुठल्याही गोष्टीचे समर्थन करत नाही किंवा कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही. जी वस्तुस्थिती आहे त्यावर आम्ही आज बोलणार आहोत. आणि जे समाज माध्यमांवर वेगवेगळे विषय फिरत आहेत, वेगवेगळे व्हिडिओ फिरत आहेत, वेगवेगळे कमेंट्स, वेगवेगळे मेसेज फिरत आहेत, त्या सर्व कमेंट्सच्या आधारावर आम्ही आज व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाहीत, फक्त समाज माध्यमांवरील आलेल्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. मग समाज माध्यमांवर आज काय आहे? काय हे लोक जबाबदारी स्वीकारत नाही? काय हे लोक आंदोलनाला चिरडून टाकतात? आंदोलकांना सामोरं जाणं हे महत्वाचं नव्हतं का? तुम्ही तर आता नवीनच प्रकार सुरू केलाय. सरकारच्या कोणत्याही घोटाळ्याबाबत आंदोलन करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले की एक गँग पुढे येते आणि आंदोलक कसे देशद्रोही आहेत त्याची खोटी नाटे, छायाचित्र, व्हिडिओ तयार करून ते पसरवायला सुरुवात करते. बरं, असं किती दिवस करणार आहात? तुम्ही ताम्रपट घेऊन आलेला आहात का? तुम्हालाही एक दिवस जावेच लागणार आहे ना? का तुम्ही जाणारच नाही? हजारो वर्ष इथंच तुम्ही थांबणार आहात? हजारो वर्ष तुमची सत्ता राहणार आहे का? अरे, थोडी तरी लाज शरम बाळगा. नका घेऊ राजीनामा, पण त्या आंदोलकांना सामोरं तर जा, त्यांच्या मागण्या ऐका, त्यांच्या समस्या तर ऐका. नहीं बनना मुझे स्लम डॉग मिलियनेयर, ये स्लम डॉग है बचपन से छुरा रखा इन्होंने अपने गर्दन पे. शैतान इंसान नहीं, धर्म के नाम पे काम वही धर्म बना, इंसान नहीं पैसों के लिए ये था सभी दिमाग लड़ा कर. ज्या दिवशी सोनम वांगचुक उपोषणात बसले त्याच दिवशी तुमच्या मंत्रिमंडळाचे काही लोक चर्चेसाठी गेले असते तर ही वेळ कदाचित आली नसती. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. ते सर्वांना सामोरे जातात, पत्रकारांना सामोरे जातात, आंदोलकांना सामोरे जातात, जनतेला सामोरे जातात. ते तुम्हाला काय जमत नाहीये? अजूनही वेळ गेलेली नाही. इतिहास सांगतो, देशात जेव्हा जेव्हा युवक रस्त्यावर उतरले तेव्हा सत्तेला निर्णय बदलावे लागले. स्वातंत्र्य चळवळ असो, जेपी आंदोलन असो की अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन असो,
किंवा मंडल आयोगाच्या काळातील काही आंदोलन असो, किंवा निर्भया प्रकरणानंतरचा देशव्यापी संताप असो, युवकांचा आवाज दुर्लक्षित करणे कोणत्याही सरकारला परवडलेले नाही. आज देशभरातून आंदोलनस्थळी नागरिक झोमॅटो, स्विगी अशा विविध माध्यमातून जेवणाची ऑर्डर देत आहेत, ते जेवण तिथपर्यंत पोहोचवत आहेत आंदोलनस्थळी, आणि त्या झोमॅटोवाल्यांना किंवा त्या स्विगीवाल्यांना सांगतात आहे की त्या तिथे जे आंदोलन करणार त्यामुळे त्या मुलांच्या हातात हे डबे देऊन टाका. तिथं पाणी पोहोचवत आहेत. काही डॉक्टर्स लोक स्वतःचे औषध पाणी घेऊन तिथं पोहोचलेत. ते लोकांवर, त्या आंदोलकांवर मोफत उपचार करत आहेत. सामान्य नागरिक त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहतात. हे दृश्य साधे नाहीये. हे दृश्य सांगते की प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा राहिलेला नाही, तो समाजाचा प्रश्न बनत चाललाय. आंदोलनातील अभिजित दिपके सांगतात, आम्ही आता माघार घेणार नाही. आणि मला वाटते हे वाक्य केवळ एका युवा नेत्याचे नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनातील ही भावना आहे. कारण माणूस भुकेला राहू शकतो, माणूस थकू शकतो, माणूस मार खाऊ शकतो, पण अन्यायाची भावना मनात बसली की तो अजिबात मागे हटत नाही. आता थोडासा इतिहास पहा. एक काळ असा होता जेव्हा एखादी गंभीर घटना घडली की मंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारत, ती नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे देत. लाल बहादूर शास्त्रीचं उदाहरण बघा ना. त्यांच्या काळात एका रेल्वेचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांनी ती नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरची अनेक उदाहरणं सापडतील आपल्याला. बबन घोलप असतील, छगनरावजी भुजबळ असतील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील, आर आबा असतील, ते मधुकर पिचड असतील, अशी अनेक मंत्र्यांची नावे आपल्याला सांगता येतील ज्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत, त्यांची काहीही चूक नसताना. कारण त्यांना वाटत होते जबाबदारी माझी स्वतःची आहे, ही नैतिकता आहे, ही राजकीय संस्कृती होती. पण आज प्रश्न असा आहे, घटना घडतात, प्रश्न निर्माण होतात, लोक रस्त्यावर उतरतात, पण जबाबदारी कोण स्वीकारतो, चूक कोण मान्य करतो? आणि आणखी एक विचित्र गोष्ट दिसते. सरकार विरोधात आंदोलन झाले की काही लोक लगेच मैदानात उतरतात आणि मूळ प्रश्न बाजूला टाकतात. आंदोलकांवरच आरोप सुरू होतात. त्यांना देशद्रोही म्हणतात, त्यांना विरोधकांचे एजंट म्हणतात, त्यांची बदनामी केली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न विचारणारा देशद्रोही नसतो, प्रश्न विचारणारा नागरिक असतो. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा मूलभूत अधिकार आहे आणि उत्तर देणं हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सरकारला लोकांनी निवडून दिलेलं असतं. अनेक संघर्ष संवादाच्या अभावामुळे वाढत जातात. आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर देशाचे नागरिक तर उतरलेच. आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधून शेकडो युवकांनी दिल्लीकडे कूच केलंय. जेव्हा जेव्हा देशात अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा हा शीख समुदाय त्यासाठी छातीचा कोट करून उभा ठाकल्याची अनेक उदाहरणं आहेत. आणि ते एकदा उतरले की अजिबात माघार घेत नाहीत. काही मोजक्या धन्ना स्टेटला फायदे पोहोचावेत म्हणून सरकारने आणलेले कृषी कायदे आठवा. यासारख्या आंदोलनामुळे त्या कृषी कायदे माघार घ्यावेत यासाठी या पंजाब हरियाणातील लोकांनी जे आंदोलन सुरू केलं होतं ते आंदोलन आठवा. या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली, हे कृषी कायदे मागे घ्यावे लागले. सलग 1.5 वर्ष आंदोलन चाललं. आता हीच मंडळी या आंदोलनात उतरत आहेत आणि या आंदोलकांना थांबवणं कठीण आहे. सरकारला आता मिलिटरीला पाचारण करावं लागेल, किंबहुना मिलिटरीला पाचारण केलंही असेल. परकीय शत्रूंशी लढण्यासाठी असलेले सैनिक ते बॉर्डरवर लढतात, ते सीमेवर लढतात, ते परक्यांविरोधात लढतात. आता त्यांना आपल्याच लोकांविरोधात मैदानात उतरवले जाईल, आपल्याच विद्यार्थ्यांच्या विरोधात मैदानावर उतरवले जाईल. विचार करा. आणि जर सैनिकांनी या युवकांच्या विरोधात कार्य करण्याचाच विरोध केला तर काय होईल? याचा विचार नक्कीच सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. आता राहुल गांधींचा मुद्दा, राजकीय मतभेद असू शकतात किंवा विचारांशी सहमत किंवा असहमत असू शकतात, परंतु एक गोष्ट मान्य करावी लागेल, ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, पत्रकारांना सामोरे जातात, आंदोलन करताना भेटतात, लोकांमध्ये जातात. मग प्रश्न असा आहे, सत्तेत असलेले लोक आंदोलकांना भेटण्यास का घाबरतात? का घाबरायचं? त्यांचे प्रश्न ऐकायला हे लोक का तयार नसतात? लोकशाहीमध्ये संवाद टाळणे ही कमजोरी समजली जाते. आज सोशल मीडियाचे युग आहे. सत्य लपवणे अवघड झालेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, प्रत्येक घटना रेकॉर्ड होते, प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होतो. म्हणूनच पारदर्शकता अधिक महत्वाची झाली आहे. आज विद्यार्थी आहेत, उद्या शेतकरी असतील, परवा बेरोजगार युवक असतील, त्याच्या मागे सामान्य जनता उभी राहिली तर परिस्थिती आणखी गंभीर होत जाईल. आता पंजाबची लोक आलीच त्यांच्या मागे. पंजाबचे आले म्हणजे हरियाणाचे येतील, हरियाणाचे आले म्हणजे
इतर राज्याचे पण युवक तिथे येतील, काय परिस्थिती निर्माण होईल? आपल्या भारताचा नेपाळ करायचा आहे का? कारण लोकशाहीमध्ये संख्या महत्वाची असते आणि भावना त्याहूनही महत्वाच्या असतात. सरकारने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, लोक भीतीपोटी शांत बसू शकतात, पण कायमचे ते गप्प बसू शकत नाहीत. इतिहासाची साक्षी देतो, सत्ता कितीही मोठी असो, जनतेपेक्षा मोठी कधीच नसते. म्हणून आज आवश्यकता आहे संवादाची, संयमाची, उत्तरदायित्वाची आणि पारदर्शकतेची, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नम्रतेची. कारण निवडणुका जिंकून सरकार बनवता येते, पण जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी वेगळी पात्रता लागते. ती म्हणजे लोकांचे म्हणणे ऐकण्याची तयारी. आज ही वेळ गेलेली नाही. दोषींवर कारवाई करा आणि जनतेसमोर सत्य मांडा. कारण लाठींनी आंदोलन मोडता येते, पण विचार मोडता येत नाहीत. अटक करून माणूस थांबवता येतो, पण प्रश्न थांबत नाहीत. सत्ता वापरून आवाज दाबता येत नाही. सत्ता वापरून आवाज दाबता येतो, पण इतिहासाचे पान बदलता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य आहे का? सरकारने संबंधित 15चा राजीनामा घ्यावा का? जबाबदारी निश्चित व्हावी का? तुमची मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आवाज जनतेच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आमचा आजचा हा व्हिडिओ कुणाच्याही विरोधात नाही, कुणाच्याही समर्थनार्थ नाही, पण एक नक्कीच आहे, ज्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलंय त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही आहोत. परंतु या समाज माध्यमांवर जे वेगवेगळे प्रश्न मांडले जात आहेत, वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, वेगवेगळे संदेश व्हायरल होत आहेत, त्या संदेशाला आम्ही समर्थन देत नाही. आजच्या भागात इतकेच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.